3 जानेवारी इसवी सन 1831, 10 मार्च इसवी सन 1897. एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतीय मुलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादीची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी थियाकोरार यांनी 1829 मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली. 1847 मध्ये विद्यार्थी, साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाचे मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केली. पेरी चरण सरकार यांनी 1847 मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स स्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने 1847 मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापना केली होती. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखले जातात आणि लिंगांवर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबवण्यासाठी पुण्यात नव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे. इसवी सन 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लग्न झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. 3 जानेवारी 2017 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या 186व्या जन्मदिनानिमित्त गुगल डूडल प्रसिद्ध करून गुगलने त्यांना अभिवादन केले. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावाचे पाटील असणारे वडिलांचे नाव खंडोजी नवेश पाटील होते. इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय 9 तर ज्योतिरावांचे वय 13 वयाचे होते. सावित्रीबाईंचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटकपूरचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. औरंगाबाद येथे ज्योतिराव यांनी सावित्रीबाई फुले यांचे भव्य पुतळे आहेत. सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांनी मावस आत्या सगुणाऊ यांनी त्यांना सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुलाच्या ताई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी काळाचे व बोलताही
आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांवर प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्याची लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत दोघांनी रीतसर शिक्षण घेतले.